कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा, मतदार यादीतील घोळ हा चव्हाट्यावर आणला जाणार। फॅशन स्ट्रीट ते महापालिका असा मोर्चाचा मार्ग निश्चित, ठाकरेंच्या शिवसेनेचा नवा टीझर। सत्याचा मोर्चास्थळी जाण्यासाठी राज ठाकरेंचा आज लोकल प्रवास। राज ठाकरे थोड्याच वेळात शिवतीर्थ निवासस्थानाहून निघणार। राज ठाकरे आज दादर चर्चगेट लोकलने प्रवास करणार। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाहीच, विनापरवानगी मोर्चा काढल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करणार। मोर्चानंतर आयोजकांवर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता। सत्याचा मोर्चामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांचा सहभाग असणार। ठाकरे बंधू आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड आणि सर्व डाव्या पक्षाचे नेते उपस्थित राहणार। विरोधकांचा मोर्चा राजकीय स्टंट आहे, चंद्रकांत पाटलांची टीका। तर विरोधकांना बिहारमध्ये मतदार यादी शुद्धीकरण नकोय, महाराष्ट्रात हवंय, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाविरोधात आज भाजपचं मूक आंदोलन, रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार। अमित साटम, मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार। भाजपचे नेते कार्यकर्ते मुके राहिले तर देश आनंदी राहील, भाजपच्या मूक मोर्चावरती अरविंद सावंतांची टीका। सत्याच्या मोर्चात मुंबई काँग्रेसचे बॅनर गायब, फक्त शिवसेना, मनसे आणि एनसीपी शरद पवार पक्षाचे बॅनर। दरम्यान प्रदेश काँग्रेसचे नेते मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती। सत्याच्या मोर्चासाठी पालघरहून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी लोकलने प्रवास करत मोर्चास्थळी दाखल, सोबत बॅनर आणि होर्डिंग घेऊन मनसेच्या तुलसी जोशी यांनी वेधलं सर्वांचं लक्ष। पुण्यातून मनसे कार्यकर्ते मुंबईला रवाना, आजच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शहराध्यक्ष साईनाथ बाबर कार्यकर्ते घेऊन निघाले, तर पुण्यातून राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचेही कार्यकर्ते रवाना। मुंबईत होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी नाशिकमधून मनसेचे कार्यकर्ते रवाना, गाड्यांवर स्पीकर आणि झेंडे लावत मनसैनिक मुंबईला रवाना। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आजचा मोर्चा महत्त्वाचा। सत्याचा मोर्चा हा नकली चेहरा, चेहऱ्यावर चढवणाऱ्यांचा मोर्चा, प्रत्यक्षात अपयशाची आणि नाकर्तेपणाची कबुली देणारा मोर्चा, भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांची टीका। सत्याचा मोर्चास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांची मोर्चावर नजर असणार। आंदोलन करताना रेल्वेचं नुकसान करू नये, पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांची प्रतिक्रिया। तर अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांसोबत संपर्क साधण्याचंही आवाहन। सत्यासाठी निवडणूक आयोगावरती निघालेला मोर्चा क्रांती घडवेल, निवडणूक आयोग पूर्णपणे भंगारात टाकण्याच्या लायकीचा, सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर हल्लाबोल। मोर्चा काढणं हा मवियाचा दुटप्पीपणा, भाजप मवियाची पोलखोल करणार। विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप प्रत्युत्तर देणार, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। मुंबईत सत्याच्या मोर्चाची जोरदार तयारी सुरू, मुंबईमध्ये सर्वत्र बॅनर, पोस्टर्स आणि सर्वपक्षीय झेंडे। खोट्या मतदारांविरुद्ध खरे मतदार जागे व्हा असे नारे। आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पोस्टर जारी, बॅनरमधून ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला लक्ष। मुंबईच्या कलानगर परिसरात ठाकरे बंधूंचे बॅनर, सत्याच्या मोर्चानिमित्त ठाकरे आणि मनसैनिकांकडून बॅनरबाजी। आजचा मोर्चा हेतुपुरस्पर मोर्चा आणि स्वतःच्या फायद्यासाठी काढलेला मोर्चा, राहुल नार्वेकरांची मोर्चावर टीका। तर स्वार्थासाठी केलेल्या आंदोलनानं जनतेचं नुकसान होतं, नार्वेकरांचा निशाणा। निवडणूक आयोगाविरोधात जनमानसामध्ये संदेश देण्यासाठी मोर्चा, ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। तर नेरेटिव्ह सेट करण्याची आम्हाला गरज नाहीये, अंधारेंचं वक्तव्य। मतदार यादीतील घोळ आधी दुरुस्त करा, मतदार यादीतील चुका दुरुस्त करून निवडणूक घ्या, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर म्हणून काम करतंय, सावधान व्हा, जागेवर या हा इशारा देण्यासाठी आमचा मोर्चा, विजय वडेट्टीवार यांची टीका। तर पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानं विरोधकांचा आजचा मोर्चा, परिणय फुकेंची मोर्चावर टीका। निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार, 2 दिवसात याचिका दाखल करण्यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी। मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी। राज ठाकरे म्हणतात बॉसला मारून या, राज ठाकरे जबाबदारी घेणार का? राज ठाकरे कायदा सुव्यवस्थेचा विचार करत नाहीत, वकील गुणरत्न सदावर्ते यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। मनसेकडून गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार टीका, मनसेकडून पोस्टर शेअर करत सदावर्तेंची प्राण्यांसोबत तुलना। 0% व्याजदराने पैसे दिल्यानंतर कर्ज फेडा, सारखं फुकट सारखं कशाला हवं आहे? अजित पवार यांचं मोठं विधान, तर आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून बोललो। अजितदादांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता।
सारखी कर्जमाफी मागायला शेतकरी भिकारी नाहीयेत। शेतकरी नेते राजू शेट्टींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय। तर मालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळेल असं धोरण ठरवा, राजू शेट्टींचा सल्ला। तुम्ही अपमानास्पद बोलत असाल तर शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे। शेतकऱ्यांनी त्यांचे उमेदवार पाडले पाहिजेत। शेतकऱ्यांची धास्ती निर्माण झाली पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची टीका। पवई एन्काउंटर प्रकरणी ॲडव्होकेट नितीन सातपुतेंचं हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पत्र। पोलिसांवरील विश्वास उडवणाऱ्या प्रकरणामध्ये कोर्टानं हस्तक्षेप करण्याची मागणी। पवई प्रकरणामध्ये पोलिसांनी फेक एन्काउंटर केल्याचा दावा। रोहित आर्यावर एन्काउंटरची वेळ का आली? आत लहान मुलं असताना टोकाचं पाऊल का उचललं? गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीमध्ये उत्तरं द्यावी लागणार। सूत्रांची माहिती तर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही जबाब नोंदवला जाण्याची शक्यता। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। हातावर सुसाईड नोट लिहून महिला डॉक्टरनं संपवलं होतं जीवन। प्रकाश आंबेडकरांची सोशल मीडियावरती बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। विदर्भातील सोशल मीडिया चॅनेलवर कारवाई। पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रायगडच्या रोहामधील काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर सपकाळ आज यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का। अप्पी पाटील भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। अप्पी पाटलांनी आमदार शिवाजी पाटलांसह मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार। कराड उत्तर मतदारसंघात काँग्रेसला धक्का। तळबीड ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच मृणालिनी मोहिते आणि उपसरपंचांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश। जयकुमार गोरे, अतुल भोसले आणि मनोज घोरपडेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 2 दिवसीय सोलापूर दौऱ्यावर। उद्या त्यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पार पडणार। आज दुपारी 3 वाजता पंढरपुरात मुक्कामी असणार। जनतेसाठी त्रासदायक आंदोलन सुरू ठेवणार नाही, बच्चू कडू यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ग्वाही। नागपूर खंडपीठानं आंदोलनाची दखल घेत स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली। या प्रकरणी पुढील सुनावणी 6 तारखेला होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तिसरे अपत्य लपवणाऱ्यास चाप बसणार। 2 पेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना निवडणूक लढता येणार नाही असा कायदा असतानाही उल्लंघन होत असल्यानं राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या सूचना। सरकारच्या निर्णयाविरोधात बारामती एग्रोची हायकोर्टात धाव। टनामागे सीएम निधी फ्लड रिलीफ फंड गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाला पैसे जमा करण्याचे आयुक्तांचे आदेश असल्यानं हायकोर्टात आव्हान। पैसे डिपॉझिट केल्याशिवाय लायसन्स न देण्याचेही आदेशात नमूद। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची आज वार्षिक सर्वसाधारण सभा। शेती पिकांच्या नुकसानीवरती संबंधितांकडून चर्चा आणि अहवाल सादर केला जाणार। सिंधुदुर्गमध्ये सकाळपासून जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली। पावसामुळे भात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता। चिपळूणमध्ये पावसाला सुरुवात। भात पीक संकटात। कापून उन्हात वाळू घातलेला भात पीक सततच्या पावसानं भिजला। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणाचा रत्नागिरीतील नागरिकांना फटका। पाऊस आणि अर्धवट कामामुळे श्रीरामपूर वैभव वसाहतीजवळच्या घरात पाणी शिरलं। दुचाकी गाड्या पाण्याखाली। नुकसानीची आमदार किरण सामंत यांच्याकडून पाहणी केली जाणार। जालना जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या मदतीपासून अद्यापही वंचित। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपयाही आला नसल्यानं शेतकरी नाराज। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता। जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। पावसामुळे शेतपिकांचं नुकसान होण्याची शक्यता। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।